पुण्यातील नामांकित विधी महाविद्यालय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं आपल्याला पाहायला मिळते। पुण्यातील नामांकित ILS कॉलेज जे आहे ते विद्यार्थ्यांकडून एका अतिरिक्त जे शुल्क आहे ते घेतलेले आहे विविध प्रकल्पांच्या नावाखाली। मात्र सध्या उच्च शिक्षण विभागाने आजच्या दरानुसार 6% व्याजाने ते शुल्क जे आहे ते परत द्यायला सांगितलेलं आहे आणि याचमुळे हे जे ILS कॉलेज आहे ते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले। आता यालाच अनुसरून इतर जे विद्यार्थी आहेत ते देखील आता या कॉलेजमध्ये गर्दी करायला लागले। त्यांच्याकडून अतिरिक्त शुल्क जे आकारण्यात आलं होतं ते पुन्हा परत घेण्यासाठी। एकंदरीतच हा सगळा प्रकार काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत। सुरुवातीला आपण हा संपूर्ण प्रकार काय आहे तो जाणून घेऊ। काय सांगाल, नेमकी ह्याची सुरुवात कुठून झाली आणि काय प्रकार आहे? नमस्कार मॅडम, मी ॲडव्होकेट कृष्णा साठे, ILS विधी महाविद्यालयाचा मी एक माजी विद्यार्थी आहे। मी आणि ॲडव्होकेट मयूर सुहास गरुड म्हणून आहेत। या दोघांनी गेल्या वर्षी ह्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्राधिकरणांकडे जसं SPPO असेल, DHE असेल, उच्चतंत्र शिक्षण मंत्री यांच्याकडे असेल किंवा इतर ठिकाणी आम्ही तक्रारी केल्या होत्या। RTI मधून माहिती मागवण्याचं आम्ही ज्यावेळेस सुरू केलं त्यानंतर आमच्या लक्षात यायला सुरू झालं की बाबा इथं प्रचंड पद्धतीचे अनागोंदी आहे, अपारदर्शकता आहे, बेकायदेशीरपणे विद्यार्थ्यांकडून फी वसूल केली जात आहे। विद्यापीठाकडून ठरवून देण्यात आलेली जी फी आहे त्याच्यापेक्षा 35,000 रुपये 34 ते 35,000 रुपये एक्स्ट्रा घेतले जात आहेत। इथून या सगळ्या प्रकरणाला सुरुवात झाली। आकडेवारीमध्ये आपण जर बघायला गेलो तर 25 ते 30 कोटी रुपये मॅडम मागील 5 वर्षामध्ये जर बघायला गेलं तर अतिरिक्त पद्धतीने घेतले गेलेले आहेत। ज्या हेडखाली विद्यार्थ्यांकडून पैसे वसूल केले जातात, पैसे घेतले जातात, त्या हेडचा, त्या सुविधेचा, त्या फॅसिलिटीचा कुठल्या पद्धतीचा लाभ विद्यार्थ्यांना मिळत नाही। ILS लॉ कॉलेज हे निश्चितपणे एक ऐतिहासिक परंपरा, गौरवशाली परंपरा असलेलं कॉलेज आहे। आमचं आदर्श कॉलेज आहे। आजही त्या कॉलेजवर आमचं तितकंच प्रेम आहे। परंतु ह्या प्रशासनातल्या 2 ते 3 लोकांनी गेल्या अनेक वर्षापासून हा सगळी अफरातफरी माजवलेली असा आमचा त्या ठिकाणी अंदाज आहे, आरोप आहे। या सोसायटीमध्ये अनेक विद्वान लोक जे प्रॅक्टिसमध्ये आमचे गुरुस्थान आहेत, आदर्श आहेत, ज्यांनी या लॉ फील्डला एक वेगळी दिशा दिली, लॉ फील्डला शेप केलं, अशी लोक या कॉलेजचे ट्रस्टीज आहेत, सोसायटीज आहेत, त्यांच्यापर्यंत कदाचित हा प्रकार पोहोचत नसावा। त्यांची प्रॅक्टिस प्रचंड व्यस्ततेची असल्या कारणामुळे त्यांचं लक्ष नाहीये आणि फॅकल्टी पर्यंत पोहोचत नसेल तर मग हा सगळा खेळ खेळतोय कोण? 2 ते 3 लोक आहेत, त्यांची नावं मी घेणं इथं उचित ठरणार नाही। परंतु आपण जर त्यामध्ये खोलात जाऊन जर पत्रकार ह्याच्यामध्ये बघितलं तर आपल्याला 100% ती नावं सुद्धा समजतील। परंतु जे कोणी सोसायटीमधले लोक आहेत त्यांच्यापर्यंत हा विषय जात नाही आजपर्यंत की अशा फळी कोणती, ऍटलीस्ट तुम्ही नावं नाही घेऊ शकत तर ती फळी कोणती हे तर सांगू शकता ना? सध्या जे त्याच्यामध्ये आपण बघायला गेलं तर सध्याच्या ज्या प्रिन्सिपल आहेत किंवा जे काय माझी पदाधिकारी आहेत त्या ठिकाणचे, त्यांना हा सगळा विषय माहिती आहे। त्यांच्याकडे सातत्याने तक्रार केल्यानंतर ते साधं समोर याला क्लॅरिफिकेशन द्यायला सुद्धा ते धजावत नाही आहेत। म्हणजे काय सुरू आहे नेमकं? जर एखाद्या चुकीच्या गोष्टीवरती, एखाद्या चुकीच्या बाबतीत आपण जर बोट ठेवलं, प्रश्न विचारला, त्याच्यामधनं चर्चा घडून आली, पत्रकारांनी, माध्यमांनी त्याची दखल घेतली आणि सगळ्या लॉ फील्डमध्ये त्याची चर्चा देशभर झाली तर ती बदनामी होऊ शकत नाही ना। त्याच्यावरती उत्तर देणं तुम्ही जबाबदार आहात, तुमच्याकडे ते पद आहे, तुम्ही त्या पदासाठी जबाबदार आहात। आम्ही व्यक्तिशः तुमच्यावरती कधीच रोष नाही, आमचा काहीच रोष नाहीये। तुम्ही त्या पदावर होतात किंवा आहात म्हणून आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतो आणि प्रश्न विचारत राहू। हा सगळा प्रकार, गैरप्रकार समोर आला पाहिजे, ह्याच्यावरती कॉलेजकडून क्लिअरिफिकेशन आम्हाला हवं आहे। अतिरिक्त शुल्क जे आहे ते वेगवेगळ्या प्रकल्प म्हणतील किंवा वेगवेगळ्या विषयासाठी त्यांच्याकडून आकारण्यात आलं जेव्हा ऍडमिशन होत होते। मात्र ते विषय कुठले होते बरं? जसं की मी ॲडव्होकेट पृथ्वीराज कोल्हटकर। आता यामध्ये जवळपास मला माहिती आहे ती 2016 पासून ते 2026 पर्यंत 2016ला सुरुवातीला एक 33-34 हजाराच्या दरम्यान फी घेतली जायची। मग यामध्ये कसं होतं, ट्युशन फी एक 3 ते 4 हजाराच्या दरम्यान आणि बाकी फीज जसे की जिम्नॅशियम, स्विमिंग पूल, त्याच्यानंतर ग्राउंड, त्याच्यानंतर जीमेल, लायब्ररी, वायफाय, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या फी, झेरॉक्स, अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या फी आकारल्या जायच्या। यामध्ये कोणतीही सुविधा, आता ग्राउंड तर कॉलेजला असतेच, त्याच्यासाठी वेगळी फी आकारायची गरज नाही। मेंटेनन्स म्हणून तुम्ही थोडेफार पैसे घेणं ठीक आहे, किंवा आता तुम्ही कल्चरलसाठी एक 2-3 हजार रुपये कल्चरलसाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडून घेतली जायची। आणि कल्चरलला बजेट तुम्ही किती दिले त्या वर्षात, कॉलेजने बजेट किती दिले आणि विद्यार्थ्याकडून आकारली आहे किती, किंवा कल्चरलमध्ये जसं लिगलीज कॉलेजचा मोठा इव्हेंट आहे, तो इव्हेंट घेतला जातो, तो इव्हेंट पूर्णपणे स्पॉन्सर्ड केला जातो। म्हणजे विद्यार्थ्यांना सरळ सांगितलं जातं की तुम्ही बाहेरून स्पॉन्सर्स आणा आणि स्पॉन्सर्सकडून तो इव्हेंट करून घ्या। मग हे सगळे तुम्ही गोळा केलेले पैसेचा तुम्ही काय वापर केला, किंवा
आज सर्वसामान्य कुटुंबातून ज्यावेळेस गावाकडून वगैरे 2016-17च्या दरम्यान CET सुरू झाली तेव्हापासून बऱ्यापैकी गावाकडचे सर्वसामान्य घरातले शेतकऱ्यांची मुलं इथं शिक्षणासाठी यायला लागली. मग सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तींसाठी 5 वर्षे 40 हजार पण भरणं प्लस एवढ्या आता यांचं 1-2 वर्ष आता यावर्षी हॉस्टेल बंद आहे, बाहेर राहणं 10-10 हजार रुपये बाहेर PGला किंवा फ्लॅटला रेंट आहेत एक पर विद्यार्थी. मग हे 10,000 प्लस हे 40,000 हे जर कॅल्क्युलेशन बऱ्यापैकी केलं ना तर हे खूप महाग आहे आणि ॲक्च्युली तुम्ही त्या सेवा पण देत नाही आहे. आता तुम्ही समजा कोविडमध्ये 2020ला ते विद्यार्थ्यांकडून फी घेत आहेत वेगवेगळ्या, म्हणजे ग्राउंड असेल, वायफाय असेल, पण त्या प्रकारे सेवा देखील पुरवली नाही. अजिबात नाही. सिंपल आहे. तुम्ही जीमेलचे 1100 रुपये घेण्यात तुम्ही जीमेलचे म्हणजे काय सेवा दिली? एक अकाउंट उघडून देणं म्हणजे 1100 रुपये ते फ्री आहे. तुम्ही ते विद्यार्थ्याकडून आकारायला नव्हतं पाहिजे ना. आणि समजा जिम्नॅशियम तर जिम बंद आहे किंवा विद्यार्थ्यांसाठी 1 तास खुली आहे किंवा स्विमिंग पूल, तुम्ही स्विमिंग पूलचे पैसे घेतलेत 1 वर्षाचे आणि विद्यार्थ्यांसाठी 1 तास स्विमिंग पूल आहे. हे एक ओव्हरऑल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कितीतरी विद्यार्थी आहेत जे 5 वर्षात स्विमिंग पूलला गेलेच नाहीत आणि 5 वर्ष स्विमिंग पूलची फी मात्र त्यांच्याकडनं जबरदस्तीने भरून घेतलेली आहे. ह्याच्यावर समजा चालू स्टुडंटनी कोणी जर आवाज उठवला किंवा तिथं ऑफिसमध्ये विचारायचा प्रयत्न केला तर सरळ त्याला दाबून टाकतात, धमक्या देतात. अशा प्रकारे हे काय आज प्रकार चाललेले नाहीत. आज कृष्णासारख्या किंवा वैभवसारख्या मुलांनी कोर्टात धाव घेतली, त्यानंतर पिटिशन फाईल केली, त्याच्यावर कोर्टाने पॉझिटिव्हली डिसिजन घेतला किंवा DHने पॉझिटिव्हली डिसिजन आयरनी बघताय, लॉच्याच विद्यार्थ्यांना लॉच्याच कॉलेजात विरोधात न्यायालयात जावं लागतं. येस न्याय मागण्यासाठी जावं लागतंय ना. आता ते जर स्वतःसाठी नाही न्याय देऊ शकले तर ते मग जनतेला काय न्याय मिळवून देणार पुढे वकील होऊन? साधारणपणे असे किती विद्यार्थी आहेत बरं, आणि किती तुमच्यापर्यंत हे पोहोचलेत? कारण सध्या तरी 2 जणच न्यायालयात गेले, त्यातले एक जो मयूर आहे त्याला 6% इंटरेस्टने द्यायला लावलेत. साधारणपणे असे किती विद्यार्थी आहेत, काय सांगू शकता? नमस्कार, माझं नाव ॲडव्होकेट अभिजित तेलगोटे. आता आपण माझे सहकारी मित्र ॲडव्होकेट कृष्णा साठे आणि ॲडव्होकेट सोहम यांनी बरेच मुद्दे कव्हर केलेले आहेत. आज आपण बघतोय बरेच विद्यार्थी ILS कॉलेजचे आज ॲप्लिकेशन करत आहेत. 500 ते 600 विद्यार्थी जवळपास त्यांनी ॲप्लिकेशन केलेले आहेत. आणि ॲडव्होकेट मयूर यांनी बॉम्बे हायकोर्टामध्ये रिट पिटिशन टाकली होती, त्यामध्ये त्यांना यश मिळालेलं आहे. आणि ॲडव्होकेट कृष्णा साठे पण आता त्याच्यावर आपण काम करत आहोत. बघू आता आपण याच्यामध्ये काय पुढे जाऊ शकतो. न्यायालय म्हणजे कॉलेज बंधनकारक आहे का या 500 ते 600 विद्यार्थ्यांची पूर्ण त्यांची जी अतिरिक्त शुल्क त्यांनी जे घेतले ते परत करायला? 100%. कारण की जो ॲडव्होकेट मयूर गरुड सर होते, त्यांनी जे रिट पिटिशन फाईल केली ते सगळ्याच विद्यार्थ्यांवर ॲप्लिकेबल व्हायला हवं, हे आमची मागणी आणि आम्ही त्याचा प्रयत्न करतच आहोत. आपल्यासोबत अजून काही विद्यार्थी देखील आहेत. काय सांगशील की जिथे न्याय शिकवला जातो तिथेच विद्यार्थ्यांसोबत अन्याय होते असं वाटतंय? नक्कीच. खरं तर ही एक हसण्यासारखी गोष्ट आहे की दरवर्षी अवैध पद्धतीनं ILS लॉ कॉलेजकडनं मी एक SC समाजातून येणारा विद्यार्थी आहे, SC समाजातून येणारा मुलगा आहे. SC समाजाच्या विद्यार्थ्याकडनं देखील दुसऱ्या लॉ कॉलेजेसला पाहिलं तर फीस ही मिनिमम 5 ते 6 हजार ही जास्तीत जास्त असते. परंतु ILS लॉ कॉलेजमध्ये 36 ते 37 हजार रुपये, ओपनला 40,000, 40 ते 44 हजार रुपये आणि SC समाजातील विद्यार्थ्याकडनं 36 ते 37 हजार रुपये घेतले जातात. ही फीस जेव्हा घेतली जाते तेव्हा सांगितलं जातं ती जिम आहे, टेनिस कोर्ट आहे. आज टेनिस कोर्ट आम्हाला वापरायला नाही आहे, ती लीजवर देण्यात आलेलं आहे. आज ग्राउंड जे आहे कॉलेजचं ते देखील आम्हाला वापरता येत नाही आहे, ते देखील यांनी लीजवर दिलेलं आहे. आज जिम आहे, जिम देखील आम्हाला वापरता येत नाही आहे. जिममध्ये इक्विपमेंट्स जे आहेत जे विद्यार्थ्यांना लागतात ते देखील नाही आहेत. म्हणजे खऱ्या अर्थानं आमच्याकडून स्विमिंग पूल आहे, स्विमिंग पूलचे पैसे घेतले जातात. आत्ता त्यांनी सांगितलं की स्विमिंग पूल 5 वर्ष विद्यार्थी वापरतही नाहीत काय त्या विद्यार्थी, तरी देखील स्विमिंग पूलचे पैसे त्यांच्याकडून घेतले जातात. म्हणजे 36-37 हजार रुपये वर्षाला आमच्याकडून उकळले जातात आणि आम्हाला त्याच्या तुलनेमध्ये योग्य त्या ज्या सोयीसुविधा आहेत त्या देखील दिल्या जात नाही आहेत. आणि जेव्हा आम्ही याच्या विरोधात कुठेतरी आवाज उठवतो, आज आमचं हॉस्टेलची वेगळी फी घेतली जाते 56,000 रुपये. आज हॉस्टेल बंद करून टाकण्यात आले. प्रायव्हेट कॉलेजमध्ये पण असतं? हो, प्रायव्हेट कॉलेजमध्ये तसं असतं, परंतु आज हॉस्टेल बंद करून टाकण्यात आले. 56,000 रुपये घेतली जाते, आज हॉस्टेल बंद केले. 3 विंग होते, A, B, C, दोन्ही विंग बंद करून टाकल्यात. एक विंग त्यांनी नावाला चालू ठेवलेला आहे. आज जो विद्यार्थी हॉस्टेल वापरून तिथल्या तिथं कॉलेजला जायचा, जे त्याला सोयीस्कर होतं, आज विद्यार्थी कॉलेजच्या बाहेर राहत आहेत, हॉस्टेलच्या बाहेर राहावं लागतं. आणि आज ही कठीण परिस्थिती आहे. आम्ही आवाज उठवू शकत नाही. खऱ्या अर्थानं मयूर गरुड सर असतील किंवा कृष्णा साठे असतील, यांनी जी पिटिशन दाखल केली होती बॉम्बे हायकोर्टात, ही आमच्यासाठी एक फार मोठी मदत म्हणून
म्हणजे आमचे जे पैसे अवैधरित्या कॉलेजनं घेतलेत ते आम्हाला कुठेतरी परत भेटले पाहिजेत ना. तुम्ही आमचे पैसे घेताय आणि आम्ही जेव्हा विचारतोय की तुम्ही कोणत्या बेसवर आमचे पैसे घेतले ते सांगायला देखील तुम्ही आम्हाला तयार नाही आहात. म्हणजे फार मोठी लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय. आणि आज जर आम्ही जर यांच्यासोबत उभे राहिलो नाही तर आम्ही आमच्या स्वतःच्या हक्क अधिकारासाठी जर आज लढलो नाही तर आम्ही उद्या कोर्टामध्ये दुसऱ्याच्या हक्क अधिकारासाठी कसे लढू. त्याच्यामुळं आज कुठेतरी आम्हाला आमच्या हक्क अधिकारासाठी लढण्याची वेळ आलेली आहे आणि आम्ही ती लढाई लढत आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की यशस्वीरित्या आम्ही ती लढाई लढू. सध्या काय स्टेटस आहे बरं मयूर गरुड यांना 6% इंटरेस्टने कॉलेज तयार झाले का पैसे द्यायला, आणि नाही तर पुढे आता बाकी विद्यार्थ्यांनी देखील तशीच मागणी केली आहे, तर पुढची भूमिका काय असणार? मॅडम याच्यामध्ये भूमिका अशी आहे की आम्ही कलेक्टिव्हली जास्तीत जास्त विद्यार्थी या फी रिफंड मोहिमेमध्ये सहभागी करून घेतो. आज वेगवेगळ्या माध्यमातून व्हॉट्सअप ग्रुप असतील, सोशल मीडिया असेल, मेलच्या माध्यमात जवळपास मॅडम 2000 विद्यार्थी आता जोडले गेले आहेत. 2 ग्रुप आम्ही काढले होते व्हॉट्सअपचे, ते देखील फुल होत आलेले आहेत, म्हणजे 2,000 विद्यार्थी. आणि यामध्ये फी ॲप्लिकेशन रिफंडसाठी आम्ही ज्यावेळेस तयार करून दिलेत विद्यार्थ्यांना मॅडम 900पर्यंत ॲप्लिकेशन्स आज जमा झालेले आहेत कॉलेजमध्ये. 900पर्यंत विद्यार्थी जाऊन कॉलेजमध्ये फी रिफंड मागतात. देईल का पण कॉलेजलाही 900 एका विद्यार्थ्याला 1 लाख म्हटले तरी 900 म्हटल्यावरती प्रचंड मोठी रक्कम जी आहे ती बनते. कॉलेज तयार होईल का? एक्झॅक्टली तुमचा प्रश्न खूप चांगला आहे मॅडम. घेताना घेऊ शकले, देताना का देऊ शकणार नाही. घेताना तर कोर्टामध्ये केलेत ना वसूल, बेकायदेशीरपणे केलेले आहेत. बरे आम्ही सांगत नाही, कोर्ट सांगतंय, ऑर्डर DHची आहे, आम्ही फक्त फॉलो करा म्हणतोय. ऑर्डर करा, आम्ही काय मागणी वेगळ्या पद्धतीने करत नाहीये. जे DHने ऑर्डर दिली तीच फॉलो करा म्हणतोय, कोर्ट सांगतंय तेच फॉलो करा म्हणतोय. आम्ही आमच्या मनाचं काहीतरी उठून मागत नाहीये, त्यामुळे द्यावंच लागेल. आणि जोपर्यंत देत नाहीत तोपर्यंत आम्ही काय आता कॉलेज प्रशासनाला आणि जे काही मुठभर लोक आहेत जे सगळ्या अनागोंदी करतात त्यांना मात्र आम्ही कायदेशीर पद्धतीनं लढाई देणार त्यांच्यावर. आणि त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने जर कारभार करत असतो त्यांच्यावर कारवाई देखील झाली पाहिजे, ही माझी मागणी आहे. नक्कीच आपल्यासोबत आता ILS लॉ कॉलेज जे आहे त्यातील काही माजी विद्यार्थी आणि आत्ता तिथे शिकत असलेले करंट विद्यार्थी देखील आहे. आणि एकंदरीतच हा संपूर्ण विद्यार्थ्यांकडून कशा प्रकारे अतिरिक्त शुल्क जे आहे ते वेगवेगळ्या इतर जे विषय आहेत त्याच्या अंतर्गत आकारले जात आहेत, त्याचा सगळा भोंगळ कारभार जो आहे तो सध्या ILSचं जे नामांकित महाविद्यालय आहे तिथे होत असल्याचं बघायला मिळते. आता तरी सध्या एकाच विद्यार्थ्याला उच्च जे शिक्षण आहे विभागाने त्यांना 1 लाख रुपये आजच्या दराने 6% इंटरेस्टने द्यायला लावले. मात्र आत्तापर्यंत जवळपास असे 2000 विद्यार्थी आहेत आणि 900 जणांनी यासाठी अर्ज देखील केलेला आहे. त्याच्यामुळे आता या सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांचे अतिरिक्त बेकायदेशीररित्या अतिरिक्त शुल्क जे आकारण्यात आलेलं आहे ते परत मिळतात का हे पाहणं आता महत्त्वाचं असेल. यासोबतच ज्यांच्याकडून ह्या अशा प्रकारची जी पूर्ण प्रोसेस राबवली गेली तेथील प्रोफेसर जे असतील, प्रिन्सिपल्स जे असतील त्यांच्यावर देखील या संपूर्ण प्रक्रियेत कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं असेल. शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे.